येत्या 48 तासात मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती। केरळ आणि राज्यात देखील मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज। तर पुढचे 2 दिवस कोकणात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार, हवामान खात्याचा अंदाज। आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता। काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार, हवामान खात्याचा अंदाज। पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी भागात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज। सिंधुदुर्गात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। बुलढाण्याच्या शेगाव, संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम, हवामान खात्याचा आजही येलो अलर्ट। सिंधुदुर्गाच्या कणकवली तालुक्यात अवकाळी पावसामुळे 140 घरांचं नुकसान। तर महावितरणच्या मुख्य वाहिनीचे 120 खांब तुटल्याची माहिती। हरकुळ, बुद्रुक आणि हळवल गावातील नुकसानीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी। भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका। 8 दिवसानंतरही शेतातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे नाही। भात पिकाची नासाडी झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात। नागपूर, विदर्भाला 2 दिवस पावसाचा येलो अलर्ट। हवामान खात्याने वर्तवली वादळी पावसाची शक्यता। 26 मे पासून गेटवे ते मांडवा जलवाहतूक बंद। रायगडमध्ये येणाऱ्या हजारो मुंबईकरांना पनवेल, पेण, वडखळ करत रस्तेमार्गे अलिबाग, मुरुड गाठावं लागणार। तर ही जलवाहतूक सेवा पुढील 3 महिने बंद राहणार। मुंबईतल्या रेल्वे मार्गांवरील आणखी 3 पुलांची पुनर्बांधणी लवकरच होणार। करी रोड, माटुंगा रेल्वे हद्दीतील आणि महालक्ष्मी या पुलांच्या पुनर्बांधणी प्रस्तावाला महापालिका आणि महारेल अधिकाऱ्यांकडून मंजुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।